केतन भाऊ कुठे गेला? सो मित्रांनो, आता आपणच दादा तात्या मांगडे यांची मुलाखत घेतली. सुंदर बैलाचे दिलखुलासा मुलाखत होती आणि मजेशीर होती आणि त्यांचाच पुतण्या आपल्या समोर आहे. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. आणि त्यांनी गोप सुद्धा केला होता. सुंदर बैलाची चेन जी सोन्याची ती सुद्धा ते. सर्वप्रथम दादा, नाव काय आपलं? माझं नाव गौरव सुनील मांगडे. आणि तुम्ही या बैलगाडा क्षेत्रामध्ये कसं, तुम्हाला दादाना तर नाद लागला, तुम्हाला कसा नाद लागला? तात्यांमुळेच नाद लागला आम्हाला. तुम्ही कधीपासून बघताय बैलगाडा क्षेत्रामध्ये मैदानात येऊन? किती वर्षापासून? लहान असल्यापासूनच. आणि ते सुंदर बैलाचं चेन करायचं तुम्हाला कसं काय सुचलं? सुंदर बैलावरती आमचा जीवच तेवढा आहे, त्यामुळे मला तो राहवलं नाही. मला सोनं घालायची आवड आहे, त्यामुळे मी सुंदरला सोन्यात बनवलं. कसं वाटतं आज सुंदर बैलाने गट पास केला? एकदम छान आनंद झाला. कारण की पुशेगाव मध्ये गट पास करणं हा पण लय मोठा म्हणजे थोडक्यात मानच आहे. आणि सुंदरने आमचा गट पास केला, ते आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. खूप वर्ष सुंदर बैल नावात नव्हता, खूप नाव केलं होतं आणि आता तो पुन्हा नावात त्या रूपात आला. कसं वाटतं? एकदम आनंद वाटतो. आणि पुसेगावचा मैदान, मानाचं मैदान हो. आणि त्याच्यामध्ये गट पास केला. एकदम आनंद झाला आम्हाला. आणि आता काय असेल पुढे, काय असतं सेमीला, काय वाटतं तुम्हाला? सेमीला काय होईल ते आपण बघूयातच. नक्कीच दादा. आणि दादा, तुमच्या हातावरती टॅटू सुद्धा आहे. हो. सुंदर, एवढं प्रेम. हो, बैलावरती जीवच माझा तेवढा आहे. आणि आताचा दावणीला आलेला वजीर बैल, त्या बैलाबद्दल काय बोला? वजीर पण एकदम छानच आहे. तो पब्लिक नाही, कुठून पण दोन्ही खांदी टाकला तरी त्याचा काही अडचणच नाही. आणि एकदम छान, म्हणजे तो भविष्यात सुंदरच्या पावलावरती पाऊल ठेवणार 100%. दादा, तुम्ही काय मेसेज घ्याल ती शेतकऱ्याची बैल जी खूप धावतात पण त्यांना चांगले पैरे भेटत नाही, तर मग तुम्ही काय मेसेज द्याल बैल मालकांना? आता पहिल्यावरती बोलणं एवढा मोठा पण नाहीये. म्हटलं तर प्रेक्षक सुद्धा. हो, मी प्रेक्षक म्हणून एवढंच सांगेल की बैलगाडी क्षेत्रात कोण गरीब नाहीये. बैल सांभाळतो म्हणजे तो गरीब नाहीच आहे. ज्याच्याकडे दारात बैल आहे तो श्रीमंत समजला जातो. आणि पैऱ्याची गोष्ट झाली तर पैऱ्याचं भरपूर, म्हणजे काय होतंय, गरीबाला थोडे यायचं जायचा खर्च दिला तर ठीक आहे, पण जे पहिल्यापासूनच पैशावाले आहेत ते पण वायदी घ्यायची सोडत नाहीत. गरीबाला ठीक आहे की यायला जायला भाडं लागतं गाडीला, आहे ते गरीबांना ठीक आहे, पण जे म्हणजे जे गडगंजे आहेत ते पण का असे करता येतात, ते म्हणजे तोंडावरती नाही म्हणायचं आणि आतमधनं ह्याच्याकडनं एवढे घे तेवढे घे, 50 घे, लाख घे, पण मग ते कसं होतं, काय गरिबांचे हाल होतात त्याच्यात. चांगले काहींचे बैल उजेडात येत नाहीत. ही म्हणजे बैलगाडी क्षेत्रातली वाईट गोष्ट आहे. आता हा जो पुसेगावचा मैदान आहे, 1000 गाड्याहून अधिक गाड्या झाल्या. असा मैदान कुठे होणं शक्य आहे का? नाही, पुसेगाव सारखं मैदान कुठंच होत नाही. आणि एवढे म्हणजे जनसमुदाय पुसेगाव सोडला तर दुसरे कुठंच होत नाही. आणि या मैदानाला सर्वजण बैलगाडा चालक का मानतात? कारण का हा मैदान म्हणजे या मैदानात विजय प्राप्त करणारी मोठी गोष्ट आहे. त्याच्या मागचं रिझन म्हणजे ह्या मैदानामध्ये लोक आहे ना, नंबर करण्यासाठी नाहीत की फक्त गुलाल मिळावा ह्या हेतूने येतात. की मग तो कितवा पण नंबर येऊ द्यात, पहिला येऊ द्यात, दुसरा तिसरा चौथा, पण गुलाल महत्वाचा आहे. आणि हे पारंपरिक म्हणजे सेवागिरी महाराजांचं मैदान आहे, त्यामुळे या मैदानाला खूप मान आहे. बरोबर दादा. प्रत्येकाची आता मी मुलाखत घेतो, त्यांनी हाच ज्यांना विचारते हाच उत्तर दिला की इथे पैशाला महत्व नाही, गुलाल घेण्याला महत्व आहे. आणि त्याचप्रमाणे या प्रत्येक मैदान अड्डे भरले जातात, पण तिथे असं नसतं. पण या मैदानाच्याच बाजूला बैल बाजार सुद्धा आहे. हो, आता मी गाडी तिकडेच लावली, तर येताना मी बैल बघतच आलेलो. तेच मी म्हणलंय तर बैल बाजार पण भरलाय आज. आम्ही कल्याणवरून आलोय, सो आम्हाला हा मैदान एक्झॅक्टली मी प्रथमच माहिती नव्हतं. तर आम्ही जिथे हा मैदान आहे, बैल आहेत, जेव्हा आम्ही आतमध्ये घातली नाही ही बैल बाजार आहे असं वाटतं. जेव्हा आम्ही पुढे आलो तेव्हाच आम्हाला समजलं की इथे बैल बाजार सुद्धा आहे. अजून काय बोलू शकतात आता आपल्या सुंदर बैलाबद्दल? सुंदर बैलाबद्दल मी एवढंच सगळ्यांना सांगतो की बैलावरती असंच प्रेम करत राहा आणि तुमच्या सर्वांच्या प्रेमा खातीर बैल कायम गुलालात राहील. धन्यवाद दादा, तुम्ही 2 शब्द माझ्याशी बोलले, बरं वाटलं आम्हाला. आणि माझ्या व्हिडिओ मार्फत लोकांपर्यंत तुम्ही पोहोचाल.